जालना नांदेड समृद्धी महामार्गाला 5 पट मोबदला द्या, दिलीप राठी यांची मागणी. उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन दिले मागण्यांचे निवेदन. जालना नांदेड समृद्धी महामार्गाला आजच्या बाजारभावाच्या 5 पट मोबदला द्यावा अशी मागणी जालना नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी दिलीप राठी यांनी केली आहे. उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकर यांची आज दिनांक 5 बुधवार रोजी देवमूर्ती या भागातील शेतकऱ्यांनी भेट घेऊन निवेदन दिलं आहे. या महामार्गात जाणाऱ्या जमिनीचे अनेक वर्षांपासून मूल्यांकन करण्यात आलेले नाही, त्यामुळे सद्यस्थितीमध्ये जमिनीतील झाडे, घरे, बागायत इत्यादी बाबींच्या आधारे जमिनीचे मूल्यांकन करून 5 पट दर द्यावा अशी मागणी देखील राठी यांनी केली आहे. यावेळी देवमूर्ती परिसरातील अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. दिलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की जालना नांदेड समृद्धी महामार्ग भूसंपादन प्रक्रियेत अजूनही घोळ कायम असून शासन प्रशासनाच्या वतीने अद्यापपर्यंत तोडगा निघाला नाही. 3 फेब्रुवारी रोजी महिनाभरात तोडगा काढून शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित करण्यात आले होते. आज रोजी 1 महिना उलटला, परंतु ठोस निर्णय न घेण्यात आल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. उपविभागीय अधिकारी डॉक्टर श्रीमंत हरकर यांची भेट घेऊन विविध समस्यांचे निवेदन देत मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आज आम्ही जालना नांदेड समृद्धी बाधित सगळे शेतकरी मूल्यांकनाच्या विषयावर इथं आलो होतो. 3.5 वर्ष झाली मूल्यांकनाचा विषय मार्गी लावलेला नाही. एकदम कवडीमोल भावाने जमिनी खरेदी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आज आम्ही SDO साहेब हरकर साहेबांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं. आज रोजी ज्या जमिनी आहेत त्याच्यावरचे जे फळबागा असतील, झाडं असतील, वन झाडं असतील, विहिरी, घरं, जी परिस्थिती त्या हिशोबाने नोंद घेऊन त्याचं योग्य मूल्यांकन ठरवावं. दुसरं, जे बाजार मूल्य, सर्वाधिक बाजार मूल्य ते ग्राह्य धरून त्याच्या 5 पट मोबदला देण्यात यावा. आणि तिसरं, जिथं अशात रजिस्टर झालेलं नाही, खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले नाही, तिथं गेल्या 3-4 वर्षात रेडी रेकनर वाढलेला नसल्यानं नैसर्गिक न्यायानुसार 10% रेडी रेकनर दरवर्षी वाढ धरून तसं ग्राह्य धरून त्याच्या पटीत 5 पट मोबदला देण्यात यावा. ह्या आमच्या मागण्या होत्या. गेल्या महिनाभरापूर्वी प्रशासनानं मध्यस्थी केल्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेतलं होतं. आता 15 तारखेचा अल्टिमेटम दिलाय. जर 15 तारखेपर्यंत सगळे विषयावर तोडगे निघाले नाही, आम्हाला सर्व्हिस रोड दिले गेले नाही, अंडरपास योग्य उंचीचे दिले गेले नाही, तर आम्ही 1 इंचही जमीन शासनाला देणार नाही आणि काम होऊ देणार नाही, आमचं असा आम्ही इशारा दिलेला. दिलीप राठी, देवमूर्ती, तालुका जालना.